शरद पवार गटाकडून राज्यभरात तीव्र स्वरूपाचा घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे। परभणीत ही आज शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून जिल्हा कचेरीवरती घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे। मोठ्या संख्येनं शरद पवार गटाचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। भाई काय सांगाल, आंदोलन करताय तुम्ही, काय नेमका आक्षेप आहे तुम्हाला? ये सरकार ईडीला आगे करती है, समोर करती है और रोहित दादा पवार से डरती है, इसलिए उनकी चौकसी लगाए है। इसलिए हमने आंदोलन घंटानाद आंदोलन शुरू किया है। ये काय सांगाल, सरकार ईडीनं किंवा चौकशी समिती त्यांनी चौकशी करूच नाही का कोणाची? नाही, चौकशी करू आपण। पहिले संघर्ष यात्रेचे प्रश्न जे रोहित दादा उभे केले त्याचं उत्तर द्यावं सरकारी, पहिले इकडे बेरोजगारी उत्तर द्यावं। ये सरकार हमसे डरती है, मार काढू शकत नाही, शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही, म्हणून काय करता येईल तर मग नेता गोठायचा आणि नेता गोठून नेतृत्व गोठायचं, याच्याशिवाय यांच्या काय दम राहिला नाहीये। इलेक्शन तोंडावर आले, यांच्याकडे उत्तर नाहीये, यांच्याकडे सगळ्या गोष्टीसाठी पैसा आहे पण महाराष्ट्राच्या बेरोजगारासाठी पैसा नाहीये, म्हणून हे धंदे लावलेत, म्हणून आमचं आजचं आंदोलन आहे। शरद पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न होता 100% इंडियाचं नेतृत्व करणारे शरदजी पवार ह्यांना दुसरं काहीच करू शकत नाही हे असं केल्याशिवाय। पण ह्यांनी काय घाबरणार नाही, काय होत नाही ईडीच्या चौकशीने, पण मूळ प्रश्न बाजूला सरकवायचे आणि अशा ठिकाणी लोकांचं नेतृत्व बदलायचं, सगळं विचार यासाठी न्यायचे। युवकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी काय केलं ह्यांनी उत्तर द्यावं, हे देऊ शकत चालू आहे। तर एकूणच शरद पवार यांच्या विरोधात आंदोलन केलेला, निषेध केलेला, काय सांगाल? आज 1 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारीला घेणार आहे, तर तिथे चाललो आम्ही। ईडीची धमकी देऊन सरकार जे आपल्या रोहित दादाला रोखण्याचं काम करतात। रोहित दादा रुकणार नहीं, आता आगे बढ़णार है। हमें रोहित दादा हम उनके साथ में है और उन्होंने शेतकरियों के हक में, स्टूडेंट के हक में, बेरोजगार के हक में लड़ रहे हैं। वो 800 किलोमीटर की पद यात्रा, संघर्ष यात्रा निकाले थे उन्होंने और उनकी यात्रा कामयाब हो गई है। और ये ईडी की धमकी देती है सरकार, और ईडी की धमकी से रोहित दादा डरने वाले नहीं है। हम पूरी सरकार, हम सब उनके साथ में है। आज यहाँ पर घंटा आंदोलन शरद पवार गट राष्ट्रवादी पार्टी शहराध्यक्ष आदेश के नेतृत्व में यहाँ पर हमने सभी कार्यकर्ताओं ने घंटा आंदोलन के लिए यहाँ पर सब जमा हुए। और मैं यही कहूँगा कि आज जो सरकार मगरूर सरकार है, ये जो कि युवा संघर्ष यात्रा रोहित दादा पवार ने जो आज से 3 महीने आयोजित की थी, और वो संघर्ष यात्रा को बहुत अच्छे से मीडिया ने कवर किया। उस वजह से ये जो गवर्नमेंट है, ये गवर्नमेंट कहीं ना कहीं उस यात्रा को जहन में रखते हुए आज हमारे युवा नेता रोहित दादा, इनको ईडी की नोटिस देकर तकलीफ देने का काम ये मगरूर सरकार कर रही है। उसके लिए आज हमारे शहर अध्यक्ष के नेतृत्व में हमने यहाँ पर युवाओं का और फादर बॉडी का, जितने हमारे पूरे नगर सेवक सब मिलकर यहाँ पर इस गवर्नमेंट का हम निषेध करते हैं, क्योंकि ये मगरूर सरकार जो है तो मनमानी सरकार है। एक तो अपन घंटा हलाते वहाँ पर सदन में बैठ रहे हैं, और यहाँ पर जो युवकों का, शेतकरियों का और दीगर मसले लेकर पद यात्रा निकालता है, वैसे नेता को तकलीफ देने का काम ये आज की मगरूर सरकार कर रही है। ये सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है। ये सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है। ये सरकार ने अपने हाथ में रहना चाहिए, क्योंकि ये सरकार जब सत्ता में थी और नहीं भी थी तो ये सरकार के चंद लीडर जो घमंडी लीडर है आज भी सत्ता में बैठे हुए। उन नेताओं से हमारा कहना है कि जो रोड पे के कार्य करते रहते तो उन्हें छेड़ो मत। अगर आप छेड़ोगे तो पूरे महाराष्ट्र में इसका भूचाल हो जाएगा। तो ये सरकार हमसे डरती है। आज हम शहर अध्यक्ष के नेतृत्व में यहाँ पर सब जमा हुए, और ये 1 तारीख को और आने वाले वक्त में अगर ईडी चौकसी बंद नहीं करती है सरकार, तो इस सरकार को इससे बड़ा मोर्चा हम रास्ता रोक आंदोलन करेंगे। इससे ज़्यादा
और इससे ज़्यादा जो तो हम सरकार को तकलीफ देने का काम करेंगे अगर सरकार कुछ ऐसा काम करती है तो। या ठिकाणी परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे। परभणी शहराचे शहर जिल्हाध्यक्ष झाकीर लाला यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आज हे घंटा आंदोलन परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी आयोजित केलेले आहे। खरे तर जे रोहितदादा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी 800 किलोमीटरची पुणे ते नागपूर युवा संघर्ष यात्रा काढली आणि त्या यात्रेचा धाक या सरकारला बसला आणि त्यांनी रोहितदादांची चौकशी लावली। रोहितदादा एकीकडे त्यांच्या मतदारसंघातले कामं करतातच, परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी जे काम चालू आहे त्यांनी जे पेपरफुटीबद्दल जे आंदोलन केलं, जे कंत्राटी भरती रद्द करा याबद्दल त्यांनी जे आंदोलन केलं ते यशस्वी झालं आणि सरकारने ते कंत्राटी भरती बंद केली। त्यानंतर त्यांनी समूह शाळा ज्या आहेत तर समूह शाळा देऊ नका म्हणून त्यांनी आंदोलन केलं होतं, त्याबद्दल सुद्धा सरकारने त्यांच्या निवेदनाचा म्हणजे त्यांनी केला त्याचा हे करून सरकारने त्याची दखल घेऊन दत्तक शाळा योजना सुद्धा बंद केली। त्याचप्रमाणे विविध योजना महाराष्ट्रामध्ये राबवण्याकरता रोहितदादा सतत कार्यशील असतात। आज महाराष्ट्रामध्ये बरेच प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे हाल अपेष्टे आहेत। ज्या अंगणवाडी सेविका एक महिना थंडीमध्ये उपोषण करतात, आंदोलन करतात, त्यांच्या आंदोलनाला कसल्या प्रकारचा दाद ही सरकार देत नाही। त्याचप्रमाणे जे विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करतात, अभ्यास करून सुद्धा त्यांना यश मिळत नाही, कारण बरेच पेपरफुटीचे प्रकरण देखील या 2 वर्षामध्ये समोर आलेले आहेत। या सर्व बाबींचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, बेरोजगारीचा प्रश्न आहे, युवा वर्ग जे आहेत तर त्यांना नोकऱ्या नाहीत, आपल्या महाराष्ट्रातले प्रकल्प जे आहेत तर हे गुजरातमध्ये नेण्याचा सपाटा या सरकारने लावलेला आहे। या बाबीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जे लोक ज्यांच्या मागे ईडीची चौकशी ससेमिरा लागलेला आहे असे सर्वजण भीतीने आज सरकारमध्ये सामील झालेले आहेत आणि जो इमानदारीने जनतेच्या हक्काबाबत लढत आहे अशा कार्यकर्त्यावर रोहितदादावर ईडीची चौकशी मुद्दामूनपणे लावलेली आहे। या बाबीचा आज या ठिकाणी आम्ही सर्वजण परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जाहीर निषेध करतो। रोहितदादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शरद पवार तुम आगे बढ़ो। आजच्या दिवशी शरद पवार गटाच्या वतीने निषेध आंदोलन इथे चालू आहे। जे मोदी सरकारच्या वतीने जे अन्याय चालू आहे महाराष्ट्रातही अजित पवार गट तिकडे गेल्यामुळे इकडे जे आहे आपले शरद पवार साहेब आणि रोहित पवार यांना घाबरून अतिशय असं कृत्य चालू आहे। खरं म्हणजे रोहित पवार हे अजितदादा गेल्यानंतर नंबर 1 चा नेता महाराष्ट्रामध्ये उभा आहे। तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा यात्रा काढली, पदयात्रा काढली, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न असेल, अनेक प्रश्नाला दाद दिली आणि सरकारला अतिशय विधानसभेमध्ये धारेवर धरलं। त्यामुळे त्यांना घाबरून केवळ रोहित पवारांना त्रास देण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे। रोहित पवार त्याला सामना करत आहेत आणि त्यांच्या पाठीमागं आम्ही सर्व खंबीरपणे उभा आहोत। महाराष्ट्रातली जनता आपण बघितलं असेल, ज्यावेळेस रोहित पवार चौकशीला गेले असताना तिथे अतिशय कार्यकर्त्यांचा जमाव झाला, पोलीससुद्धा घाबरली आणि परेशान झाली आणि आजचा हा दिवस आपण रोहितदादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचा आहे आणि सरकारला मी चितावणी देतो की जर याच्यानंतरही रोहितदादाची कार्यवाही थांबवली नाही तर महाराष्ट्र पेटून उठेल आणि परभणी जिल्हा संपूर्ण महाराष्ट्र रोहितदादांच्या पाठीशी राहील। घंटानाद आंदोलन सुरू केलेलं आहे। आता आम्ही मुख्य अधिकारीकडे जाणार आहे, जिल्हाधिकारीकडे
जाणार आहे. आज हे आंदोलन करण्याचं कारण हे आहे की हे सरकार डरती है और ईडी को आगे करती है. रोहित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. फौजिया मैडम तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. जयंत पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. आप देख रहे थे मेरे साथ मेरा महाराष्ट्र लाइव, सच के साथ जनता की आवाज़. आपको ये हमारी रिपोर्ट कैसी लगी कमेंट कर ज़रूर बताएं. और इसी तरह की न्यूज़ देखने के लिए आप हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. किसी भी न्यूज़ या प्रचार के लिए आप हमें स्क्रीन पर दिए हुए नंबर पर कांटेक्ट करें. धन्यवाद.